आता नाशिकमधून जाऊयात पुण्यामध्ये। बातमी आहे पावसासंदर्भातली। पुण्यामध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशन परिसर अक्षरशः जलमय झालाय। तर विश्रांतवाडी मार्गावरील फुले नगर या ठिकाणी सुद्धा पाण्याने पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती। यामध्ये प्रवाशांचे मोठे हाल झालेत। तर नागरिकांची तक्रार अशी आहे की हे प्रत्येक वेळी पाणी इथे तुंबलं जातं आणि यावर प्रशासन काहीही करत नाही। त्यामुळे प्रशासनाने यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे। दोन महत्त्वाची दृश्य आपण पुण्यातली सध्या पाहतोय। स्टेशन परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि यामुळे इथे आलेल्या सगळ्या प्रवाशांचे मेगा हाल झालेले आहेत। तर तिकडे पावसामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। विश्रांत वाडी ते फुले नगर या रस्त्यावर पूर्णपणे हा रस्ता अक्षरशः नदी असल्यासारखा भासतोय। आपण पाहतोय आज सुद्धा पुणेकरांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सतर्कता बाळगण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे। मागच्या 2 दिवसांपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचाच हा परिणाम सध्या आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। सध्या पुणेकरांना पावसाचा हा चांगलाच फटका बसतोय। एक वेळा नाही तर अनेक वेळा जेव्हा जेव्हा मुसळधार पाऊस होतो तेव्हा तेव्हा पुण्यामध्ये अशा प्रकारे पाणी साचते। दरम्यान याच सगळ्या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनावर सडकून टीका केली आहे। तर त्यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूयात। रेल्वे प्रशासन आणि पुणे महानगरपालिका यांच्यातील समन्वय नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली। त्रास मात्र आम्हा सर्वसामान्य जनतेला होत असल्याचं रवींद्र धंगेकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। प्रशासनानं तातडीनं इथले ड्रेनेज लाईन सुरळीत करत स्टेशन परिसर हा पूर्ववत करावा अशी ही मागणी रवींद्र धंगेकरांनी यावेळी केली आहे। एकूणच पुण्यामध्ये हे प्रचंड पाणी साचलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये पुणेकरांचे चांगलेच हाल होत आहेत। तिकडे पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसानं शहरातील अनेक भागातल्या सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं। तर पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे थेरगाव परिसरातील आनंदवन कॉलनी आणि सुंदर कॉलनी भागामध्ये घरांमध्ये आणि तसंच पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं। त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलानं घरात अडकलेल्या नागरिकांना वेळीच घराबाहेर सुरक्षितपणे बाहेर काढलंय। यासह आनंदवन कॉलनी आणि सुंदर कॉलनी भागातल्या तुंबलेल्या पाण्याच्या या प्रवाहाला त्यांनी वाट मोकळी करून देण्यासाठी सोसायटीची सुरक्षा भिंत जेसीबीच्या साहाय्यानं तोडली। बोलो सर।